समोर समोर क्लस्टरची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे. क्लस्टर झोन आहे, त्याच्यात ईस्ट असेल, वेस्ट असेल, डोंबिवली असेल, या सगळ्या भागांचा बऱ्यापैकी काही सगळे एरिया ॲड होणं गरजेचं आहे. आणि क्लस्टरची एक वेगळा ऑफिसर आपण व्यवस्थित आम्हाला ती माहिती देऊन आम्हाला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते आम्हाला दाखवा. आणि त्याच्यात कुठले ॲड करायचे ते आम्ही सगळ्यांच्या वतीने जे वन खात्याच्या जागा आहे, काही MIDC जागा आहे, त्या भागात आमच्या मोना भागामध्ये NRCची लँड आहे, आमच्या त्यांच्या प्रायव्हेट म्हणजे जमीन मालक आज खाली भूमिपुत्र वेगळे आहेत. काळामध्ये त्यांनी 40 वर्षापूर्वी विकलेले आहे, तर 7/12 आजही त्यांच्या नावावर आहे. आणि ते 7/12मुळे आम्हाला डेव्हलपमेंट करायला अडचण येईल. आणि ती आजही या मालकाचा असलेला हिस्सा जो काय असेल, जो शासनाच्या नियमानुसार असेल, आणि त्याच्यात कुठली कायदेशीर अडचण आपल्याला येऊ नये. जर एखादा प्रोजेक्ट आम्ही करायला घेतलं, सूचना केली की ठाण्याचे जे माजी आयुक्त होते त्यांच्यासारखा तुम्ही रस्त्यावर उतरा आणि जी समस्या आहे ती सोडवा. काय तुमचं म्हणणं? नाही, क्लस्टर योजनेबाबत आज आमदार आपले राजेश मोरे साहेब, राजेश कदम साहेब असतील, आमचे महिला आघाडीच्या पोटे मॅडम असेल, वाघोणे असतील, सर्व नगरसेवक आमचे या ठिकाणी आज कल्याण डोंबिवलीचे भेट घेण्यासाठी आले. आणि क्लस्टर योजनेचा विषय घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. यापूर्वी आम्ही चर्चा केलेली आहे की ज्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये क्लस्टर राबवण्यासाठी ज्या ज्या परिसराची पाहणी करून त्याचं सर्वेक्षण करून त्याला बायोमेट्रिक सर्वे होणे आवश्यक आहे. आणि त्या माध्यमातून जे क्लस्टर योजनेत त्यांनी समावेश केलेत आणि जे केलेले नाहीत ते समावेश करून घ्यावेत. आणि प्रत्येक प्रभागात एक पायलट प्रोजेक्ट तातडीने राबवणं आवश्यक आहे. मग सिडको असेल, म्हाडा असेल, प्रायव्हेट डेव्हलपर असेल, या माध्यमातून केलं पाहिजे. जसं आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये जे क्लस्टरचं मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट सुरू झालेली, तीच कल्याण आणि डोंबिवलीमध्ये झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. आणि आपण जो विचारलेला प्रश्न आयुक्तांना आहे की जे आता अतिरिक्त आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, इतर अधिकारी आहेत, त्या सगळ्यांनी रस्त्यावर उतरून या शहराचा कायापालट केला पाहिजे. यासाठी आपण सक्षम झाले पाहिजेत आणि लोकांना काम दिसलं पाहिजे, ही मागणी आम्ही प्रमुख केलेली आहे. सिडको आहे, म्हाडा आहे, प्रायव्हेट मोठे डेव्हलपर असतील, ज्यांना त्या भागाचं सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे झालं पाहिजे. तसं यांनी सांगितलं पुनर्विकास काही ठिकाणी रखडला आहे, तर तो काही म्हाडाचे प्रोजेक्ट म्हाडा ताब्यात घेऊ शकते ना. आणि म्हाडा त्याचं संरक्षण करून तातडीने त्या ठिकाणी जर काही अडचणी असतील ते प्रोजेक्ट करणाऱ्या विकासकाला, तर ते तातडीने त्या ठिकाणी म्हाडाने डेव्हलप करावी, ही पण मागणी आमची आहेच. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेत अतिशय युद्ध पातळीवर क्लस्टर योजना चालू आहेत. आणि त्या ठाण्याच्या धर्तीवर आपल्या या कल्याण डोंबिवली महापालिकेत मोठ्या प्रमाणे आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करू शकतो. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सर्व कल्याण डोंबिवलीचे सर्व पदाधिकारी आयुक्तांच्या भेट घेतली असता त्यांच्याकडे एक मागणी केली की आपल्याकडे क्लस्टर योजना युद्ध पातळीवर राबवावी, जेणेकरून तिथल्या धोकादायक इमारती असतील, झोपडपट्टी भाग असेल, चालीचा भाग असेल, या भागातल्या लोकांना, नागरिकांना दिलासा देण्याचं काम आपल्याला करता येईल. आणि त्या मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे मागणी केली आणि आयुक्तांनी सकारात्मक असं आम्हाला उत्तर देऊन समाधानकारक चर्चा करून आम्हाला की ताबडतोब क्लस्टर योजना अंमलात आणली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. सुचवले आहेत का आणि तिथे पण करण्याचं काही नियोजन? अनेक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 10 प्रभागात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी या क्लस्टर योजना आपण राबवत आहोत. त्या ठिकाणी जिथे ताबडतोब जसं सोयीस्कर होईल तिथे ताबडतोब आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताबडतोब क्लस्टर योजना राबवण्यात येईल. काही समावेश केला जाईल का किंवा त्या संदर्भात कसं काय? त्याची संपूर्ण चर्चा करून माहिती घेऊन आयुक्त साहेब त्याच्यावर निर्णय घेतील.